मत्तई कृत शुभवर्तमान याचा 18 अध्याय 18 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. यस, आमेन. जय ख्रिस्त. सगळ्यांना किती अद्भुत वचन दिले ना परमेश्वराने आपल्यासाठी, की आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद करू या वचनासाठी. किती अद्भुत सांगते परमेश्वराचं वचन, की जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. म्हणजे किती परमेश्वराचं खूप मोठं आश्वासन आहे प्रियांनो, की परमेश्वर काय सांगत आहे, की आपण हे जगिक जीवन जगत असताना की आपण कसे राहतो, कसे वागतो इतरांशी, शेजाऱ्यांशी, गोरगरिबांशी, ते सर्व गोष्टी काय होणार आहे, त्याची नोंद होणार आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये. एखाद्या वेळेस आपल्या मनात हा विचार येतो की मला कोण पाहणार आहे ना, चोरून लपून आपण चुकीचं कार्य करू, पण असं कधीच विचारसुद्धा आपल्या मनात येऊ द्यायला नाही पाहिजे. कारण परमेश्वराचा 24 तास कॅमेरा ऑन आहे. तो सर्वांवरती आपली कृपादृष्टी पाहत आहे, बघत आहे आणि देत पण आहे. तो प्रत्येक प्रार्थनेचं जर उत्तर परमेश्वर देतो, प्रत्येक प्रार्थना जर परमेश्वर ऐकतो, तर परमेश्वर आपल्या चुका पण पाहत आहे. तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, की आपले जे काही चुकीचे बंधन आहेत ते येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे म्हणून आपण निरंतर त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि आपण आपल्याजवळचं बांधून ठेवणं काहीच उपयोगाचं नाही आहे. कारण परमेश्वराचं वचन एका ठिकाणी हे पण सांगतं, की जे काही तुम्ही पृथ्वीवरती, म्हणजे जिथं तुमचं धन आहे तिथे तुमचं मन पण आहे. तर त्यामुळे आपण पृथ्वीवरचा ध्यास करणं चुकीचं आहे प्रियांनो. कारण आपल्याला स्वर्गामध्ये आपलं प्रभू येशू मसीह सोबत राहणं आहे. किती अद्भुत आहे ना हे, की परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्याला काहीच दुःख, खंत, चिंता राहणार नाही, क्लेश राहणार नाही. आणि आपण मग इथलं जीवन आपलं हे थोडासा कार्यकाल आहे, म्हणजे भाडोत्री जीवन म्हणलं तरी आपल्याला हरकत नाही. हो, तर त्यामुळे आपण इथे मन न लावता, इथे आपण धनसंचय न करता परमेश्वराच्या राज्यासाठी झटणं खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि त्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले पाहिजे. कारण स्वर्गाचे राज्य एवढ्या सहजासहजी मिळणारं नाही आहे. त्याच्यासाठी खूप कष्ट करणं आहे. कष्ट म्हणजे काय, की फक्त आणि फक्त परमेश्वराच्या आज्ञेद्वारे चालणं, परमेश्वरांच्या वचनावरती चालणं आणि वचन ग्रहण करणं. आपण स्वतःला एक चालतं फिरतं बायबल बनवलं पाहिजे. हो प्रियांनो, वचनांचा इतका तुम्ही ध्यास करा, इतके वचनं तुम्ही ग्रहण केले पाहिजे. आपण सर्वांनीच, तुम्ही म्हणजे मी सुद्धा त्याच्यात आले. तर परमेश्वराच्या राज्यासाठी आपण थोडे तरी काबिल बनू. आपण परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, की आपलं इथलं धन न संचय करता आपण परमेश्वराच्या राज्यासाठी आपण झटणं गरजेचं आहे. आणि जे काही तुम्ही इथे मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. हो, कारण इथं आपण बांधून ठेवून माझं उद्या उद्या म्हणून आपण ठेवतो, ते काहीच उपयोग त्याचा होत नाही. कारण जेव्हा परमेश्वराचं वचन एका ठिकाणी हे पण सांगतं, की तुम्ही मी भुकेला असताना मला अन्न दिलं, माझ्याकडे वस्त्र नव्हते तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले. तर शिष्य विचारतात, की आम्ही हे असं कधी केलं? तर तेव्हा परमेश्वर, जरी आपण प्रत्यक्षात परमेश्वराला पाहिलं नाही, आपण देऊ शकत नाही, पण आपण जेव्हा दीन, गरीब, दुबळ्या लोकांना, मजबूर, लाचार लोकांसाठी जेव्हा आपण असं काही कार्य करतो, तर ते सुद्धा परमेश्वराकडे त्याचं खूप मोठं प्रतिफळ आहे प्रियांनो. त्यामुळे काय सांगतो परमेश्वर, की तुम्ही त्यांची सेवा केली म्हणजे माझी सेवा केली. तो खूप महान असा परमेश्वर आहे. आपल्याला खूप म्हणजे जीवनात आपण जीवित आहोत हेच खूप मोठी साक्ष आहे. कारण कित्येक लोक आहेत की याचा दिवस नाही पाहू शकले ना. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराच्या भयामध्ये आणि परमेश्वराच्या वचनामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 पवित्र 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 अति पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान, महिमा, आदर, सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण तर योग्यतेचा तू आहेस माझ्या बाप्पा. हो पित्या, ह्या अद्भुत दिवसासाठी, ह्या अद्भुत वचनासाठी तुझं धन्यवाद करते माझ्या राजा. हो बाप्पा, की ते अद्भुत तुझं आश्वासन आहे ना परमेश्वरा, की जे काही तुम्ही माझ्या म्हणजे पृथ्वीवरती तुम्ही बांधाल ते तुम्हाला काय स्वर्गात बांधले जाणार आहे. आणि जे काही आम्ही पृथ्वीवर मोकळे करू ते आमच्यासाठी स्वर्गात मोकळे केले जाणार आहे.
हो राजा, आम्ही इथं जगत असताना जगिक जीवनामध्ये धन संचयाचा लोभ न करता माझ्या राजा तुझ्या स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी आम्ही प्रयत्न करावा. आम्ही त्यासाठी काबिल व्हावं असं तू आम्हाला शक्ती सामर्थ्य दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्हाला तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तुझं आमचा उपयोग करून घे माझ्या बाप्पा. आणि आम्ही इथं जे काही बांधू असं आम्हाला करू नको. फक्त आणि फक्त तुझं वचन आम्ही बांधावं. तुझ्या वचनाला आम्ही ग्रहण करून त्याच्यावर चालावं यासाठी आम्हाला शक्ती सामर्थ्य दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, परत एक बार दे बाप्पा, ह्या दिवसासाठी ह्या जिवंतच्या भूमीमध्ये ठेवलं असल्याबद्दल तुझे कोटी कोटी आभार मानते माझ्या राजा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या अधीन स्वाधीन करते माझ्या बाप्पा. ही छोटीशी विनंती धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.